नमस्कार, स्वागत आहे आपलं. मी तांबोळी सर आणि आपण पाहत आहात स्पीक वेल इंग्लिश ग्रामर. तर आता आपण स्पीक वेल इंग्लिश ग्रामरमध्ये काय असतं की इंग्रजी भाषा ही कशा पद्धतीने शिकली जाते. इंग्रजी जशी मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, कन्नड भाषा आहे, त्याच पद्धतीनं इंग्रजी ही सुद्धा एक भाषा आहे. तर इंग्रजी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा असतो की इंग्रजी भाषा ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलताना भाषेचा व्याकरणाचा जो अभाव असतो त्या अभावामुळे त्यांना भाषा बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. तर ज्यावेळेस इंग्रजी भाषा बोलायची असते, ज्यावेळेस इंग्रजी बोलायचं असतं, इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं असतं, ट्रान्सलेशन करायचं असतं, पॅरेग्राफ रायटिंग करायची असते किंवा इंग्रजी भाषेमध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, त्यावेळेस विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर ह्या अडचणींचा सामना करावा लागत असताना विद्यार्थ्यांना कुठल्या घटकाचा वापर केला जातो यापूर्वी आपण नाम, सर्वनाम, उपनाम ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत. अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक झाल्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की जे काळ असतो इंग्रजी भाषेमध्ये जो महत्त्वाचा विषय असतो तो 12 प्रकारचे जे काळ आहेत, प्रमुख प्रकार 3 आहेत त्याचे आणि उपप्रकार जे ते 12 आहेत. ते काळाचे जे 12 प्रकार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्याबाबत आपण या माध्यमातून आजपासून शिकायला सुरुवात करणार आहोत. तर हे काळ कसे आहेत, याचा वापर कसा होतो, कोणत्या कोणत्या प्रकारचे काळ आहेत, हे सगळे आपण या गोष्टी या माध्यमातून आपण शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळाचे प्रकार एकूण किती आहेत. सामान्य काळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे, भूतकाळ आहे. हे जे काळ आहेत हे किती प्रकारचे. प्रमुख प्रकार काळाचे 3 आहेत. 3 कोणते कोणते आहेत तर प्रमुख काळ जे आहे ते वर्तमान काळ म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स हा वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये घडलेली घटना सांगण्यासाठी पास्ट टेन्स. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये ज्या घटना घडतात ते सांगण्यासाठी प्रेझेंट टेन्स. आणि फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी घटना घडणार असेल, भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट घडणार असेल ती सांगण्यासाठी फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. तर हे काळाचे 3 प्रकार आहेत प्रमुख. तर आपण पाहिले की साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य रचना कशी करायची. काळाचे 3 प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स बाबत आपण जाणून घेतले थोडक्यामध्ये. साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य रचना करीत असताना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशा पद्धतीने वाक्य रचना केली जाते. सर्वसामान्यपणे साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य रचना करीत असताना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशा पद्धतीने वाक्य रचना केली जाते. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की कर्ता म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. बरेचसे विद्यार्थ्यांना हे प्रश्न उद्भवतात. सर्वसामान्यपणे वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द येतो म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला कुठलंही नाम येत असेल, सर्वनाम येत असेल, उपनाम येत असेल तर तो त्या वाक्याचा कर्ता असा समजला जातो. उदाहरणार्थ आय, वी, यू, ही, शी, इट, दे हा पहिला येणारा जो शब्द आहे तो आहे कर्ता म्हणजे त्या वाक्यातील कर्ता त्याला म्हणतात. आता या ठिकाणी साध्या वर्तमान काळातील काही वाक्य आहेत, ते उदाहरणे आहेत. ती उदाहरणे आपण पाहूया. त्यामध्ये वाक्यरचना कशा पद्धतीने केली गेलेली आहे. सर्वात प्रथम बघितलं साध्या वर्तमान काळामध्ये आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो. इथं आय हा कर्ता आहे, प्ले हा क्रियापद आहे आणि क्रिकेट हा कर्म आहे. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी आलेलं आहे. आय हा कर्ता म्हणून आलेला आहे स्वतःबद्दल बोलताना आणि क्रिकेट हा पूरक शब्द या ठिकाणी आलेला आहे. पूरक शब्द म्हणजे ऑब्जेक्ट. क्रिकेट हा ऑब्जेक्ट म्हणजे जो आपण विशेष नाम म्हणतो, विशेष खेळणे त्यासाठी क्रिकेट या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर वी प्ले क्रिकेट या ठिकाणी अनेकांचा समूह असेल, क्रिकेट खेळत असेल तर वी वापरला जातो. त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळतो असे म्हणण्यासाठी वी प्ले क्रिकेट अशा वाक्यरचना केली जाते. जेव्हा एकपेक्षा जास्त माणसं क्रिकेट खेळत असतात तेव्हा वीचा वापर केला जातो. म्हणून वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट. आता इथे पहा, इथे काही बदल आहे. ही प्लेज म्हणजे ही म्हणजे तो. एखादा मुलगा जर क्रिकेट खेळत असेल तर ही वापरतो आपण. ही हा सब्जेक्ट आहे या ठिकाणी. प्लेज म्हणजे हा क्रियापद आहे आणि क्रिकेट म्हणजे हे पूरक शब्द आहे. ही प्लेज क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळतो. या ठिकाणी बघा, जसे मी तुम्हाला सांगितलेलं आहे यापूर्वी देखील, करता जर ही, शी, इट असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला जातो. त्याप्रमाणे क्रिकेट हा जो क्रियापद आहे त्याला या ठिकाणी यस प्रत्यय लागलेला आहे. म्हणून ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो.
शी प्लेज क्रिकेट. आता या ठिकाणी शी म्हणजे मुलगी आहे, प्लेज म्हणजे खेळणे आहे आणि क्रिकेट म्हणजे क्रिकेट हा पूरक शब्द आहे. शी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. जसे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, करता जर ही, शी, इट म्हणजे मुलगा, मुलगी किंवा इट म्हणजे एखादी निर्जीव वस्तू, प्राणी वगैरे असेल किंवा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. त्यामुळे साध्या वर्तमान काळामध्ये या ठिकाणी वाक्यरचना करताना प्ले या क्रियापदाला जेव्हा ही आणि शी आणि इट असे क्रियापद ही आणि शी आणि इट जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाममध्ये वाक्यरचना केली जाते त्यावेळेस या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावलेला आहे ते आपण पाहत आहोत आणि या अशा पद्धतीने साध्या वर्तमान काळामध्ये वाक्यरचना केली जाते. वळूया आता पुढच्या वाक्याकडे. दे प्ले क्रिकेट. जेव्हा अनेक लोकांचा समूह असतो आणि अनेक लोक एकत्र येऊन क्रिकेट खेळत असतात आणि त्यांच्याविषयी आपण चर्चा करतो त्यावेळेस दे हा क्रियापद दे हा सर्वनाम वापरला जातो. त्याला प्रोनाउन देखील म्हणतात, पर्सनल प्रोनाउन. आणि दे हा अनेक वचनी आहे त्यामुळे त्या दे वापरला जातो. प्ले हा क्रियापद आहे, प्ले म्हणजे खेळणे, क्रिकेट हा पूरक शब्द आहे. दे प्ले क्रिकेट म्हणजे ते किंवा त्या क्रिकेट खेळतात. म्हणजे अनेक लोक जेव्हा खेळत असते, क्रिकेट खेळत असतात त्यावेळेस दे प्ले क्रिकेट असे म्हणण्यासाठी अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. तर हे साध्या वर्तमान काळामध्ये अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. अजून काही वाक्याची उदाहरणे आहेत ते देखील आपण पाहणारे आहोत. वळूया आता पुढच्या वाक्याकडे. आय गो टू स्कूल. आय म्हणजे मी, गो टू म्हणजे गो हा क्रियापद आहे, टू म्हणजे शाळेला म्हणण्यासाठी टू वापरतो आणि शाळा हा पूरक शब्द आहे आणि त्यासाठी ऑब्जेक्टसाठी स्कूल हा शब्द आपण या ठिकाणी वापरलेला आहे. आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जातो. थोडक्यामध्ये कर्ता हा या ठिकाणी आय आहे, क्रियापद गो आहे, टू हे टू बीचे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी आलेले आहे आणि स्कूल हा पूरक शब्द या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी आय गो टू स्कूल मी शाळेत जातो, वी गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो. जेव्हा अनेक लोक शाळेमध्ये जात असतात त्यावेळेस वी या अनेक वचनी सर्वनामांचा वापर केला जातो. वी म्हणजे आम्ही, गो म्हणजे जाणे आणि टू स्कूल म्हणजे शाळेला, आम्ही शाळेत जातो. ही गोज टू स्कूल. पाहता या ठिकाणी ही म्हणजे तो म्हणजे एखादा मुलगा असेल तर आपण ही वापरतो, मुलगी असेल तर शी वापरतो. तर या ठिकाणी मुलासाठी ही हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आलेलं आहे. ही गोज टू स्कूल म्हणजे गो हे मूळ क्रियापदाचे रूप आहे आणि त्याला ईएस प्रत्यय आलेला आहे. ही गोज टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो. त्याच्या पुढचं वाक्य शी गोज टू स्कूल म्हणजे ती, एखादी मुलगी असेल तिचं आपल्याला नाव माहीत नसेल तर आपण ती म्हणतो ना, त्यासाठी शी गोज टू स्कूल म्हणजे ती शाळेत जाते. इथं देखील क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आहे. इट गोज टू स्कूल ते शाळेत जातात किंवा जातो. दे गो टू स्कूल. आता ह्या ठिकाणी काय झालं की देच्या पुढं ईएस प्रत्यय निघून गेलेला आहे किंवा देला ईएस प्रत्यय लागत नाहीत. जेव्हा अनेक लोकांचा समूह असतो आणि तो समूह शाळेमध्ये जात असतो, त्या समूहाला उद्देशून बोलायचे असते त्यावेळेस आपण म्हणतो की दे गो टू स्कूल म्हणजे ते किंवा त्या शाळेमध्ये जातात, अनेक लोक शाळेमध्ये जातात असे म्हणण्यासाठी दे गो टू स्कूल अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दे हा अनेक वचनी सर्वनाम आहे, गो म्हणजे क्रियापद आणि टू स्कूल म्हणजे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्यरचना झालेली आहे. दे हा कर्ता, गो हा क्रियापद आणि टू स्कूल म्हणजे कर्म अशा पद्धतीने साध्या वर्तमान काळामध्ये वाक्यरचना केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, साध्या वर्तमान काळामध्ये वाक्यरचना करीत असताना कशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते, वाक्यामध्ये कशा पद्धतीने क्रियापदाचे, सहाय्यकारी क्रियापदाचे आणि पूरक शब्दाचा वापर केला जातो, क्रियापदाला ईएस प्रत्यय यस प्रत्यय कसा लागला जातो हे आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याची काही उदाहरणे पाहणारच आहोत. त्याच पद्धतीने नव्या पद्धतीने कशा वाक्यरचना केल्या जातात ते देखील आपण या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तुर्तास थांबूया याच ठिकाणी. अशाच पद्धतीने इंग्रजी व्याकरणाविषयी माहिती घेण्यासाठी आणि इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आमच्या स्पीक वेल इंग्लिश ग्रामर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.